हॅलो, नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण रुपयांची बेरीज करायला शिकणार आहोत. आणि आपण जसं आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेलं आहे की आपण विविध नोटा आणि नाणी यांच्या सहाय्याने विविध वस्तू विकत घेऊ शकतो. परंतु त्या वस्तू विकत घेण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात. तर पैसे देत असताना आपण रुपयांची बेरीज कशी करायची त्याच्यातली काही उदाहरणं आत्ता बघूया. चला, तर सर्वप्रथम इथे आपली एक मैत्रीण आहे नेहा, आणि तिला हा फुलांचा एक गुच्छ विकत घ्यायचा आहे आणि तो आहे 10 रुपयांचा. तर मला सांगा, 10 रुपये दुकानदाराला देण्यासाठी नेहा कुठल्या कुठल्या पद्धतीने 10 रुपये बनवू शकते ते चला आपण बघूया. तर सगळ्यात सोपी पद्धत आहे ते म्हणजे 10 रुपयाची एक नोट देणे आणि ती नोट देऊन फुलं विकत घेणे. किंवा नेहा असं सुद्धा करू शकते की 2 5 रुपयांची नाणी देऊ शकते, म्हणजेच 5 + 5 = 10 रुपये, आणि हे 10 रुपये देऊन ती फुलं विकत घेऊ शकते. किंवा आपण असा सुद्धा तिसरा पर्याय बघू शकतो की नेहा 5 रुपयाचं एक नाणं आणि 1 रुपयाची 5 नाणी अशी देऊन एकूण 10 रुपये बनवू शकते. तर नेहा अशा प्रकारे सुद्धा 10 रुपये देऊन ही फुलं विकत घेऊ शकते. छान. तर आपण आता पुढचं उदाहरण बघूया. पुढे आपल्याला विचारलेलं आहे की या मुलाला हा 30 रुपयांचा एक रोबोट विकत घ्यायचा आहे. तर त्याच्याजवळ पुरेसे पैसे आहेत का हे आपल्याला बघायचं आहे. चला बघूया. तर या मुलाजवळ त्याच्याकडे किती रुपये आहेत ते बघूया. त्याच्या हातामध्ये बघा एकूण 20 रुपयाची एक नोट आहे आणि 10 रुपयाच्या 3 नोटा आहेत. म्हणजेच 10 रुपयांच्या या 3 नोटा जर आपण पाहिल्या तर त्यांची एकूण किंमत होते 10 + 10 + 10 = 30 रुपये. आणि जर आपण अशा प्रकारे बेरीज केली की 20 रुपयाची एक नोट आणि 10 रुपयाची एक नोट, तरी सुद्धा बेरीज सारखीच होते. बघा, आपण इथे नोटा वेगळ्या वापरल्या आहेत पण बेरीज सारखी झालेली आहे. मस्त. म्हणजे तुम्हाला समजले आहे की आपल्याला एखादी गोष्ट विकत घ्यायची असेल तर आपण ती पैसे देऊन कशा प्रकारे घेऊ शकतो. चला आपण आता पुढचे उदाहरण बघूया. तर आपल्याला आता नाणी आणि नोटा वापरून 18 रुपये बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आपल्याकडे अशा प्रकारे काही नाणी आणि काही नोटा आहेत, आणि यापैकी कुठला पर्याय नक्की 18 रुपये दाखवतो ते आपण बघूया. चला, पहिल्या पर्यायामध्ये बघा आपल्याला एक 10 रुपयाची नोट, 5 रुपयाचे एक नाणे, 2 रुपयाचे एक नाणे आणि 1 रुपयाचे एक नाणे असे दिलेले आहे. आपण यांची बेरीज करून बघूया. तर 10 + 5 + 2 + 1 म्हणजे किती होतात? तर 10 + 5 = 15 आणि 15 + 2 = 17 आणि 17 + 1 = 18. म्हणजे पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला 18 रुपये बनलेले दिसत आहेत. छान. आपण आता दुसरा पर्याय बघूया. तर दुसऱ्या पर्यायामध्ये बघा आपल्याला 10 रुपयाची एक नोट दिलेली आहे आणि 2 रुपयांची 3 नाणी दिलेली आहेत, आणि त्यानंतर 1 रुपयांची सुद्धा 2 नाणी दिलेली आहेत. तर आपण मोजून बघूया. 10 + 2 = 12, + 2 = 14 आणि 14 + 2 = 16. आणि त्याच्यामध्ये 1 रुपयाची आणखीन 2 नाणी म्हणजे 16 + 1 = 17 आणि 17 + 1 = 18. म्हणजे पर्याय बी हा सुद्धा आपल्याला 18 रुपये बनलेले दाखवतो. मस्त. आता आपण तिसरा पर्याय बघूया. तर तिसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला 5 रुपयांची 3 नाणी दिलेली आहेत आणि 2 रुपयाचे एक नाणे आणि 1 रुपयाचे एक नाणे दिलेले आहे. म्हणजे 5 + 5 + 5 = 15 रुपये, + 2 = 17 रुपये आणि +1 = 18 रुपये. म्हणजे तिसरा पर्याय सुद्धा 18 ही किंमत किंवा ही संख्या बनलेली आपल्याला दर्शवतो. छान. म्हणजे आपल्याला या तिन्ही पर्यायामध्ये सुद्धा 18 18 18 रुपये बनवता आलेले आहेत. छान. म्हणजे आपल्याला आता समजले आहे की एखादी वस्तू विकत घेण्यासाठी आपल्याला नोटांची आणि नाण्यांची बेरीज कशी करायची आणि ती वस्तू विकत कशी घ्यायची ते. तर आता तुम्ही सुद्धा 23 ही संख्या कुठल्या कुठल्या नोटांनी आणि नाण्यांनी बनवता येते
ते बघा बरं.